विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत मानसरीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के। परंतु तुझी ओळख विसरलेस बाग पोरे 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता। हे छत्रपती शिवाजी राजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते। संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे। पण नाही पोरीनं, एक रणचंडिका उठले, हातामध्ये तलवार घेतले, घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत सोडायला लावला। तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी। हे पोरी, ती तारा राणी म्हणजे तू आहेस। हे पोरी, तू एवढी स्वस्त नाहीस ग, कुठल्या तर नालायक हरामखोर लांडग्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, हे तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं। हे तुझं शिकण्याचं वय आहे पोरी आणि या शिकण्याच्या वयामध्ये तुझ्या आयुष्याला आग लावावी, तुझं आयुष्य उद्ध्वस्त करावं। पोरी, एवढी स्वस्त नाहीस बघतो। तू या राष्ट्राचा स्वाभिमान आहेस, तू आमची वाघीण आहेस आणि म्हणून पोरी तुला एका मिनिटामध्ये सांगतो, कोण आहे तुझा बाप? कोण आहे तुझा बाप? तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे पोरी, नीट आहे का नालायक? तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटीत तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी। तू एक वाघीण आहेस, तू एक वाघीण आहेस। औरंगजेबाच्या नजरेमध्ये नजर घालतात आणि संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे झाले तरी चालतील, हा शिवपुत्रा तुझ्या समोर कदापि झुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे। हे पोरांनो, तुम्हाला तुमचा बाप कळाला कर? अरे एखादा काटा जर पायामध्ये घुसला तर प्रचंड वेदना होतात आम्हाला। एखादा काटाने एखादा खिळा जर आमच्या पायामध्ये घुसला तर प्रचंड वेदना होतात। हे पोरा, इकडे बघ, तापलेल्या लाल भडक लोखंडाच्या सळ्या संभाजी राजांच्या चेहऱ्याजवळ आल्या आणि आता पाहतशा विचारतो, संभा आप तो झुक जा नहीं तो तेरी जिंदा आंखें हम निकाल देंगे। त्यावेळेला मृत्यूच्या दारामध्ये संभाजी राजांच्या चेहऱ्यावरचं तेज कमी होत नाही, क्षणामध्ये दोन्ही कुठली जात सांगायला नाही आलो पोरीनो, माझा देश काय आहे आणि त्या देशातला आई बाप काय आहे आणि त्या देशाची वर्दी काय आहे। आई बापा इतकेच तुमची काळजी घेणारे हे वर्दी आज जे तुम्ही बघताय ना नालायकांना, ती वर्दी सांगायला आलोय बघ। इकडे बघ, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। पोरी, ही जर आई आपल्या आयुष्यात नसती आणि या आईच्या मायेचा आणि प्रेमाचा वटवृक्ष जर आमच्या आयुष्यात नसता तर पोरीनं आपण कधीच एक मोठच होऊ शकलो नसतो। पण ऐक, या आईच्या वटवृक्षाखाली एक बाप नावाचं रोपट वाढतंय बघ पोरी। आणि आपल्याला नेहमी पोरीनं काय वाटलं माहितीये का, घरी गेल्या गेल्या आपली आई आपल्यासाठी रडते आणि आयुष्यभर आपल्याला असंच वाटले की आपली आईच फक्त आपल्यासाठी रडते। पण हात जोडून पोरीनं सांगू का, आई इतकंच शेताच्या बांधावर आणि रात्रीच्या अंधारात आपल्यासाठी हंबरडा फोडून जर कोण रडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे। आणि हा बाप आणि ही आई आज पोरीनं तुमच्या समोर उभी आहे। आज नाही तर परत कधीच नाही, परत जायचं पोरे, चाल ना। आणि आपल्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची आहे, चाल ना। समोर उभा राहिलेला तुझा बाप आणि समोर उभी राहिलेली तुझी आई, परत जायचं आहे पोरी। आणि या बापाला आणि या आईला आज कडकडून मिठी मारायची आहे पोरीने, आज नाही तर परत कधीच नाही। मग तुमच्यासाठी हे पोरे, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी? तुमच्यासाठी हंबरडा फोडून रडणारी ही आई खोटी आहे का पोरी? हा बाप खोटा आहे का
पोरी, हे नालायक, मग अशा बापाला पोलीस स्टेशनला उभी करशील काय का? नालायक करते, तुझा बाप असं पोलीस स्टेशनला उभा राहू दे का? साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. वाघासारख्या बापाला तू लाचार करशील का? ही आई, इकडे बघा पोरे, ही तुझी आई आहे ग, तुझ्यासाठी हंबरड फोडणारी या आईच्या तोंडावर थुंकून चाललीस पोरी. तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे झालेला हा बाप कसा बघल ग? तुझ्यावर कोणी बलात्कार केलेला हा बाप कसा बघल ग? एका वाघिणी सारखं ग तुला त्यानं मोठं केलंय ग पोरी. सांग त्या बापानं कसं करायचं, सांग. समोर तुझा बाप उभा आहे, हरामखोर. ए नालायक, एखाद्या पोरगीचा बलात्कार करताना कुत्र्या शंडा. चाल तुझ्या बापाच्या पायावर डोकं टेकाव पोरी, चाल टेकाव लवकर, पाड पाया, चाल पाड, झोप तुझ्या आईच्या, चाल. हा तुझा देव आहे, हा तुझा देव आहे. आज नाही तर परत कधीच नाही, आज नाही तर परत कधीच नाही. सगळ्या पोरांनी पोरीने आपला उजवा हात वरती करायचा आहे. चाल लवकर उजवा हात वरती कर पोरी. सगळ्या पोरा पोरीने हे आयुष्य दिलंय आई बापाने, आता फक्त एक तास द्यायचा आहे बा. तुझा उजवा हात डोक्यावर ठेव, ठेव लवकर तुझा उजवा हात डोक्यावर ठेव. आणि पोरी एका मिनिटासाठी फक्त डोळे झाक पोरी, झाकते पोरा एका मिनिटासाठी डोळे झाक. चाल डोळे बंद, सगळ्यांचे डोळे बंद पोरीनं. आणि आता आण तुझ्या बापाला डोळे समोर पोरी. तुला बाप नसला तर मला डोळे समोर आण, तुला बाप नसला तर लोक आमचे मोठे साहेब बसले त्यांना डोळे समोर आण त्या धनंजयला डोळ्या समोर आण, त्या विवेकला डोळ्या समोर आण, इथं बसलेल्या प्रत्येक वर्गीला डोळ्या समोर आण. पोरी 1.5 वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाच्या अंगावर शी आणि सू करत होतीस त्या बापाला डोळ्या समोर आण. पोरी उपाशी राहिला पण तुला घास भरवला त्या बापाला डोळ्या समोर आण. आणि पोरी आला का तुझा बाप, आता मार कडकडीन मिठी पोरी, मार पोरी, त्या बापाला मिठी मार दे. हे पोरा, आणि घे शपथ, पप्पा मी कोणतंच व्यसन करणार नाही. पप्पा मी कुठल्याही पोरगीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवणार नाही. पप्पा मी वाघ आहे. पप्पा पोरा घे शपथ. ए पोरी सांग बापाला, पप्पा हे माझं वय शिकण्याचं आहे. पप्पा या वयामध्ये मी शिकून मोठी होणार. पप्पा या वयामध्ये मी कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही. पप्पा हे पोरी तू शिकून फक्त मोठी हो, तुझ्यासाठी राजकुमाराने उभे करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे. पोरी मार बापाला कडकडून मिठी आणि सांग बापाला, पप्पा ज्या आत्मविश्वासाने तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता त्या आत्मविश्वासाने मी घरी परत येईन. पप्पा सांग पोरी. आणि आजपासून काही झाल्या असतील चुका माफ, आणि इथून पुढं एक ही चूक होणार नाही बघ पोरी, एक ही चूक होणार नाही.